पण या ठिकाणी होईल. ऋषी झोरे, मला माहिती आहे कुठलाही सामना मग 30 धावांचा असेल 50 धावांचा असेल ते सोडत नाहीत. मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरांचा संघ खेळताना पाहिलाय. इथे सन्मान केला जातोय. जाणता राजा एस्टनच्या मागे पकडलेले झेल ऋषी सरांचे नेहमीच व्हायरल होतात. ऋषी सर थँक्यू सो मच. मैदानात सामन्याला सुरुवात होते. टेनिस क्रिकेट.in वरती क्रिकेटचा थरार पृथ्वीराज चषक 2025 मध्ये आपण पाहताय. जेव्हा सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेला पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये ऐकूया. तुम्हाला मंत्रमुग्ध करण्याकरता येतात चंद्रकांत शेट्टे सर. ओव्हर टू चंद्रकांत शेट्टे सर. चला मॅच थोडीशी घाई करायची आहे. यानंतर आणखी हा चला त्यावेळेस मॅचच्या दिशेने पहिली ओव्हर घेऊन जर पाहिलं तर या ठिकाणी दाखल होताना पाहिलं मिळत आहेत प्रथमेश गोसावी, नंदुरबार एक्सप्रेस पुण्यातील एक जबरदस्त गोलंदाज. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटचा गब्बर, बॅटिंगसाठी पॉवर प्ले किंग शाहिद शेख, जोडीला पाहायला मिळते मुंबईचा तुफान थॉमस डायस. मॅचला होते सुरुवात. एक महत्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे. प्रथमेश 5 षटकांची असणारी ही मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पृथ्वीराज चषक आपण आहोत साताऱ्याच्या एरळवाडीमध्ये, ज्या ठिकाणी सुरू आहे हा भव्य दिव्य सोहळा. चालू असणारा सामना प्रहार सचिन ढवळे प्रहार अकॅडमी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन ढवळे सरांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रशांत शेठ फडतरे, बाबू शेठ यांची टीम पाहायला मिळते रायगड. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळलाय. तिकडे आहेत फिल्डर आणि पहिल्याच बॉलवर नंदुरबार एक्सप्रेस अगदी वेगामध्ये विकेट आली आहे शाहिद यांची. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट आलेली आहे. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. एक आत्मविश्वास प्रहार संघाचा वाढणार आहे. उद्या जेवढ्याही टीम बक्षिसात पात्र झालेल्या आहेत सगळ्यांसमोर ड्रॉ केला जाणार आहे. 9:30 वाजता या ठिकाणी सगळ्या टीम अवश्य आहे याची नोंद आपण घ्यायची आहे. मॅच जसा ड्रॉ होईल जशा मॅच लागतील लगेच चालू होणार आहेत. हा आयकॉन ऐन वेळेला चेंज होणार नाही. जे कोणी आयकॉन तुम्हाला घ्यायचे आहेत आजच कमिटीला सांगायचं आहे. येस, आज रात्री 10 वाजेपर्यंत आपण आपल्या आयकॉनची नावं सांगायची आहेत. यावेळेला फुल टॉस फ्लिक करतायत, ऑन साईडला ढकलतायत. या बॉलला एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या 1ने सुरुवात झाली आहे. 5 षटकांची लढत आहे. एका बाजूला पुण्यातील एक चांगला संघ बांधलाय आणि गेली 2 वर्षे हीच धडपड सुरू आहे. सचिन ढवळे सर असतील, शरद सर असतील यांची, की नवोदित खेळाडूंना घेऊन एक संच बांधायचा आहे आणि ते काम मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. अजित मोहिते आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर थॉमस डायस यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रशांत शेठ फडतरे अँड कंपनी लांबून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. अंदाज नाही आला उंचीचा, वेगाचा, टप्प्याचा आणि बॉल कट होतोय. चांगला कट होतोय प्रथमेश यांचा. हा बॉल डॉट बॉल येतोय. चांगली कामगिरी थॉमस. 5 ओव्हरची मॅच आहे. एका बाजूला जर पाहिलं तर सोहेल 11 नांदेड ऑलरेडी शेवटची मॅच खेळतील. फुल टॉस, त्याला कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल. वा, दबाव निर्माण केलाय प्रथमेश यांनी. 5 ओव्हरची मॅच आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त एक धाव झालेली आहे. पहिलं षटक थोडंसं शांत वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एक धाव धाव फलकावर पाहायला मिळते. एक विकेट माघारी परतली आहे. प्रथमेश गोसावी या वेळेला नो बॉल पंच घोषित करतायत. फिल्डर आहेत शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि या 2 धावांची धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 3 वर गेलेली आहे. अमराज मृत्युंजयनं देखील चांगला खेळ या ठिकाणी खेळलाय. सगळे संघ आपला बेस्ट देताना पाहायला मिळाले. एबी सामर्थ्य मालेगावने चांगली गोलंदाजी केली परंतु फलंदाजी थोडीशी कमी पडले.
यावेळेला स्ट्रोक खेळलाय, बॉल हवेत आहे, पाहूया फिल्डर तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि बघता बघता हा चेंडू 4 धावांसाठी जाईल. या चौकारानेशी पुन्हा थोडीशी कोंडी फोडलेली आहे. अजित मोहिते लेग स्टंपच्या थोडीशी बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न, त्यानंतर बॉल वळवलाय. पॉवर प्लेचा फायदा या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय आणि टीम रायगड सुद्धा आता धावसंख्या बनू लागलेली आहे. यावेळेला फटका फसलाय जरूर आहे आणि तिकडे वा काय कॅच पकडली आहे. वा 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 जबरदस्त कॅच. अजय पुराणिक प्रहारचे एक महत्वाचे सदस्य देखील आहेत आणि हा बॉल जर पाहिला तर फुलटॉस होता. अजित यांचा प्रयत्न होता या बॉलला खेळण्याचा पॉइंटच्या दिशेने आणि त्या ठिकाणी अजय पुराणिक यांनी एक अप्रतिम कॅच घेतली आहे. वा अजय वा. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 2 यश मिळत आहेत. 1 ओव्हरचा खेळ संपला, 7 धावा आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट. प्रहार संघाची सुरुवात या ठिकाणी चांगली होते. सचिन ढवळे प्रहार अकॅडमी, प्रहार 11 पुणे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रशांत शेठ फडतरे उर्फ बाबू शेठ आणि कंपनी टीम रायगड. खटाव तालुक्यातील पळसगावचं हे व्यक्तिमत्व आहे आणि दुसऱ्या बाजूला स्पर्धा परीक्षांच्या दुनियेतील एक मोठं नाव आहे प्रहार. गोलंदाजी करण डुकरे. करण डुकरे गोलंदाजीसाठी. तसं पाहिलं तर विदर्भातील खेळाडू आता पुण्यात दाखल झालाय आणि एक चांगली कामगिरी त्यांच्याकडून प्रहार संघासाठी मागील काही स्पर्धांमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे करण डुकरे यांनी. पाहूया करण कशा प्रकारची कामगिरी करतायत. समोर जर पाहिलं तर थॉमस आहेत, जोडीला सुनील चावरी आलेले आहेत. हा बॉल चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाला परंतु पॉइंटच्या दिशेने खेळतायत. तिकडे पॉइंटचे फिल्डर अडवतात तोपर्यंत 1 रन मिळेल. धावसंख्या 8 वर जाताना पाहायला मिळते. पहा आजचा दिवस मी तर म्हणेल 70% आजचा दिवस गोलंदाजांनी गाजवलाय. नॉर्मली हे मैदान म्हटलं तर फलंदाजांचं नंदनवन, परंतु आजचा दिवस हा गोलंदाजांचा राहिलाय. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि व्यावसायिक क्रिकेट म्हटलं तर प्रत्येक संघाने बॉलर सुद्धा तेवढेच दर्जेदार पाहायला मिळत असतात. 8 धावांवर 2 विकेट माघारी परतलेले आहेत. करण डुकरे, सुनील चावरी हे देखील नाव रायगड संघासाठी बरीच वर्ष क्रिकेट खेळत आहे. कामोट्याचं लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील एक चांगलं नाव आहे सुनील चावरी. पुढे सरसावा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण डुकरे. एवढ्या लांबून मी इकडे का आलोय दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत. आणखीन एक चांगला बॉल. सिमेंटच्या खेळपट्टीवर देखील फलंदाज स्ट्रगल करताना पाहायला मिळतात आज. पृथ्वीराज चषक. धनंजय चव्हाण साहेब, गणेश चव्हाण साहेब यांचं आयोजन 11व्या पर्वामध्ये येताना पाहायला मिळतंय पृथ्वीराज चषकाचं. करा ओ या वेळेला मात्र फटका थोडासा फसला होता परंतु फिल्डरच्या थोडासा पुढे होता त्यामुळे कॅच नाही होऊ शकले आणि 1 रन मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. करण डुकरे 9 धावा 2 विकेट माघारी परतलेले आहेत. दबाव प्रहार टीमने बनवलाय. रायगड सारख्या बलाढ्य टीमच्या विरुद्ध प्रशांत शेठ फडतरे अँड कंपनी, बाबू शेठ यांची टीम आणि सचिन ढवळे सर यांची टीम एका बाजूला. या वेळेला वाट पहिली बॉलची, त्यानंतर जर पाहिलं तर स्क्वेअर लेगचे फिल्डर येत आहेत. तिकडे बॉलची फेकी करतील दादा गायकवाड त्या ठिकाणी आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 10 धावा धावफलकावर 2 विकेट. षटकार चौकारांची आतषबाजी करण्याचा प्रयत्न बॅटरचा सुद्धा आहे परंतु बॉलरने ती संधी नाही दिलेली आहे. 5 ओव्हरची असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. कोण म्हणतं महाराष्ट्रात बॉलर नाही आहेत, महाराष्ट्रात बॉलर आहेत. या वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा परंतु टायमिंग नाही आहे आणि बॉल हवेत. अजय पुराणिक आणखीन एक जबरदस्त कॅच पकडताना पाहायला मिळत आहेत. विकेट.
प्रहार संघाची ड्रीम स्टार्ट. महत्वाच्या विकेट या ठिकाणी येऊ लागलेल्या आहेत. तिसरा धक्का बसलाय. एका बाजूला थॉमस आणि थॉमस यांची साथ देण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये महाराष्ट्र रणजीपट्टू मिस्टर क्रिकेट योगेश पवार यांना आपण पाहतोय. 11 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 10 झाली आहे. 3 विकेट माघारी परतलेले आहेत. करण डुकरे यांची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. या मैदानाच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन मात्र बॉलिंग केली जाते आज सर्वच गोलंदाजांकडून. प्रेक्षकांची देखील चांगली संख्या पाहायला मिळते. उद्या शेवटचा दिवस आहे. मजा येईल उद्या सुद्धा. या ठिकाणी सगळे विजेते संघ या ठिकाणी आपापल्या गटातील दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. योगेश पवार कित्येक वर्ष रायगडला संकटातून बाहेर काढण्याचं काम करतायत. विशेष म्हणजे लेदर बॉल क्रिकेट खूप चांगलं खेळतात. वरच्या लेवलचं खेळतात. मागील 3 वर्ष लगातार पावसाळी क्रिकेटमध्ये मोटरसायकल जिंकणारे खेळाडू म्हणून देखील त्यांची ओळख आहे. यावेळेला बॅकफुटला गेले. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. 1 रन तिकडे मिळणार आहे. दुसऱ्या रनचा कॉल दिला गेलाय आणि दुसरी रन देखील कंप्लीट केली गेलेली आहे. हिट आणि फिट खेळाडू योगेश पवार. बॉलिंग मध्ये परिवर्तन मात्र या ठिकाणी पाहूयात. पुन्हा एकदा प्रथमेश गोसावी आलेले आहेत. 2 ओव्हरमध्ये 12 धावा, 3 विकेट माघारी. थोडंसं स्ट्रगल हेच पाहायला मिळालं होतं मागील डावात सुद्धा. ज्यावेळेला नांदेड टीम बॅटिंग करत होते त्यावेळेला 2 ओव्हरमध्ये 12च होते. हमराज मृत्युंजयची स्टार्ट चांगली होती. त्यानंतर योगेश पेनकर यांनी मात्र 2 खराब चेंडूचा देखील त्या ठिकाणी फायदा घेतला होता. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. जाईल यष्टी रक्षकाच्या दिशेने. सातत्याने मात्र या ठिकाणी प्रयत्न होतात ऑन साईडला खेळायचा आणि आज गोलंदाजांनी मात्र वाईड यॉर्कर मात्र पकडून टाकलेले आहेत. वाईड लाईन त्याच्या आजूबाजूलाच मात्र कुठेतरी गोलंदाजी करायची ही रणनीती त्यांची राहिलेली आहे. 12 धावांवर धावसंख्या थांबलेली आहे. प्रथमेश धावा कराव्या लागतील. थॉमस डायस हे देखील एक मोठं नाव आहे. इकडे गती कमी केली. मागील बॉल जोरात टाकला आणि टप्पा तिथेच थोडा पुढे मागे केला परंतु गती काढून घेतली होती या बॉलची. बॅटचा फ्लो अगोदर गेला थॉमस यांच्या. डॉट बॉलची या ठिकाणी संख्या काही मात्र या ठिकाणी थांबायला तयार नाहीये. सातत्याने येत आहेत. आदिलने देखील थोडीशी आता धागा बदलली आहे. पाहूया काय होईल. बॅटिंग करावी लागेल. काही मोठे फटके खेळावे लागणार आहेत परंतु प्रथमेश गोसावी अप्रतिम गोलंदाजी. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरून खेचण्याचा प्रयत्न होता. बॉलला 1 धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या पुढे. फेकी केली जाते. दादा गायकवाड आणि 1च धाव. दबाव निर्माण केलाय. दबाव निर्माण केलाय या ठिकाणी. परंतु दररोज आम्ही म्हणायचो की 5 ओव्हरला 70 पाहिजे 75 पाहिजे. आज असं म्हणतोय की 5 ओव्हरला 50 सुद्धा चांगले आहेत. अशा प्रकारची बॉलिंग होते. कमी गतीचा बॉल फक्त हळूवार पद्धतीने ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी योगेश पवार यांनी केला. कुठेतरी प्रथमेश यांचं हे षटक खूप निर्णायक आहे. आतापर्यंत 10 बॉल केले. त्यांनी फक्त 9 धावा खर्च केलेल्या आहेत. पुण्यातील क्रिकेटमध्ये या खेळाडूला चांगली मागणी आहे. महत्त्वाच्या संघांचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे. आज मात्र साताऱ्यात येऊन प्रथमेश गोसावी खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. 14 धावा धावफलकावर आहेत. वेगात टाकलाय. बॅटची कडा टोकाला लागला. पाठीमागे गेला. पाहूया किती धावांसाठी असेल. पंचांचा इशारा पाहूयात काय येतोय. 2 धावा त्या ठिकाणी असणार आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेलेली आहे. 16 वरी धावसंख्या. तिसरी ओव्हर सुरू आहे. रायगड मैदानात खेळते आहे. प्रहार पुणे समोर आहे.
16 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. दबाव निर्माण केलाय सचिन ढवळे प्रहार पुणे या टीमने सध्याच्या घडीला तरी. समोर थॉमस ऑप्टमच्या बाहेरून खेचण्याचा प्रयत्न, फिल्डर आलेत, कदाचित त्या ठिकाणी बॉल पकडला गेला असता. एक धाव घेतली आणि इकडे काय झालंय, जिकडे एकही नव्हती मिळायला पाहिजे तिकडे 2 मिळालेले आहेत. आणि धाव संख्या जर पाहिली तर 3 ओव्हर नंतर प्रहार 11 पुणे, सचिन ढवळे यांची टीम फक्त 18 धावा, 6ची सरासरी गाठली आहे. परंतु क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. 2 ओव्हर बाकी आहे आणि माझ्या मते या 2 ओव्हरमध्ये कुठेतरी एक 25 रन जरी आल्या मजा येईल मॅच मध्ये. येस, रायगड संघ मात्र या ठिकाणी. धन्यवाद चिराग सर. तर रायगड टीम मात्र या ठिकाणी बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे. नक्कीच आपण केलेल्या चुका आपण मान्य देखील केलं पाहिजे. रायगड टीम बॅटिंग करताना थोडंसं स्ट्रगल करते, परंतु काय बॉलिंग केली आहे सचिन ढवळे प्रहार 11 या टीमने. ऋतिक सांगळे गोलंदाजीसाठी येत आहेत. मुंबईच्या वरळी परिसरातील एक गोलंदाज आहेत. पाहूया गोलंदाजीसाठी आले. 2 ओव्हर बाकी आहे, रायगडला रन करायचे आहेत. प्रशांत शेठ फडतरे म्हणजेच बाबू शेठ यांची टीम एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सचिन ढवळे यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला पूल केलाय, तिकडे पुन्हा एकदा अजय पुराणिकच आहेत. 3री कॅच पकडली अजय पुराणिक यांनी. विकेट. विकेट आली आणखीन एक. योगेश पवार मात्र माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. थॉमस डायस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 वर धाव संख्या रायगडची थांबली आहे. 4थी विकेट आली आहे. पुणे टीम मात्र या ठिकाणी थोडासा दबाव निर्माण केलाय. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नाव ऋतिक गजर, गाव श्रीगोंदा आणि जिल्हा अहिल्यानगर. रायगड संघासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत ऋतिक गजर. मागील हंगाम या खेळाडूने अक्षरशः गाजवला होता. आज पाहूया काय कशा प्रकारची कामगिरी केली जाते. समोर जर पाहिलं तर ऋतिक एका बाजूला ऋतिक गोलंदाजीसाठी देखील पाहायला मिळत आहेत ऋतिक सांगळे, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ऋतिक गजर बॅटिंगसाठी देखील पाहायला मिळत आहेत. गोलंदाज फलंदाज दोन्ही ऋतिक. पाहूया काय होईल या ठिकाणी. यावेळेला फटका फसलाय जरूर, बॉल हवेत आहे. फिल्डर त्या ठिकाणी खूप लांबून. ओ, करण डुकरेने काय प्रयत्न केला होता, फक्त कॅच नाही झाली आहे. 2 धावा घेतल्या. 3रीचा कॉल आणि 3री पूर्ण. 4थी होणार का? कॅचही सुटली, 3 रनही आलेले आहेत. हे खूप महत्वाचं आहे. ऋतिक मैदानात गेलेत आणि रनला सुरुवात झालेली आहे. 21 रन. तीन रन कंप्लीट केलेले आहेत. पहिल्या डावात जशी मजा आहे तशी दुसऱ्या डावात सुद्धा मजाच येणार आहे. आज हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच प्रशांत सर असतील, चिराग मेयर सर असतील, या स्पर्धेशी कित्येक वर्ष जोडले गेले. या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम आमच्या दोन्ही या समालोचक मित्रांनी सुद्धा केलेलं आहे. आज अगदी जर पाहिलं तर महत्वाचा दिवस आहे, व्यावसायिक गटाचा दिवस, आणि उद्या अंतिम फेरीचा सामना. यावेळेला पुल सक्सेसफुल. थॉमस सिक्सर. वाट पाहत होते या बॉलची आणि तेच केलं. बॉडीवर टाकला गेला. पुल मारायला संधी मिळाली, जागा मिळाली, वेळ मिळाला, त्यानंतर षटकार मारलाय. मग आमचे पंच यांनी चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळालेल्या आहेत. मग ज्यामध्ये जेपी पॅनल स्वतः जय पवार असतील, उमेश केणी सर असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर सादिक राजापूरकर सर असतील, विकी शेलार सर देखील जोडले गेलेले आहेत. मग पंचांचं पॅनल म्हणा, यावर्षी टेनिस क्रिकेट .in ची टीम लाईव्ह मध्ये खूप चांगलं कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. आयोजक म्हणून आयोजकांची देखील एक महत्त्वाची भूमिका, त्यांचे सगळे सहकारी हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. दबावाला हटवण्याचं काम थॉमस करतायत. खेळपट्टीवर उभं राहणं महत्त्वाचं आहे. 11 चेंडूत 14 वर थॉमस खेळताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा यावेळेला पुन्हा एकदा तेच पुल केलाय आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर गुल केलाय. सिक्सर.
काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते. मागील दोन्ही बॉलची वाट लावली आहे. तेहतीस धावा धावफलकावर चौथं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. थॉमस यावेळेला पुन्हा एकदा लांब 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 जा शोधून आणा बॉल. आणखीन एक षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे म्हणून म्हटलं जातं. सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो. मैदानात थांबावं लागतं, खेळपट्टीवर उभं राहावं लागतं. हो हो हो, यावेळेला बॉल चांगला म्हणावा लागेल. अंदाज नाही आला. धावसंख्या जर पाहिली तर हे षटक मात्र चांगलंच मागणं राहिलं. या ओव्हरमध्ये तब्बल 22 रन आल्या. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 18 रन होत्या. आता 4 ओव्हरमध्ये धावसंख्या झाली आहे 40. 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. प्रेम मागील मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली होती प्रेमने. तेच प्रेम मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. युवा खेळाडू आहेत, समोर मात्र अनुभवी खेळाडू आहेत. थॉमस डायस. थॉमस समोर उडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. बॉल अडवलाय. 1 रन मिळणार. दुसरीचाही प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 42 वर धावसंख्या आहे. इकडे सचिन ढवळे प्रहार अकॅडमी पुणे संघ म्हणत असेल कुठेतरी या धावसंख्येला 50 पर्यंत जरी कंट्रोल केलं तरी देखील आम्ही तो पाठलाग करण्याची क्षमता ठेवतो, कारण तसे बॅटर आहेत. आणि कुठेतरी आता टीम रायगड म्हणत असेल आता इथपर्यंत आलोय तर 50च्या पुढे जाऊ देत. फुल टॉस. हा फुल टॉस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. षटकार. वाह, या हलगीवाल्यांचा तर फॅनच झालोय. काय टायमिंग आहे तुमचं सुद्धा जबरदस्त. या स्पर्धेची रंगत वाढवली तुम्ही सुद्धा. आपलं पारंपरिक वाद्यवृंद आहे आणि ते मराठी वाद्यवृंद आहे, महाराष्ट्राचं आहे, त्याच्यामुळे तुमचं विशेष कौतुक. थॉमस. काय काय 48. 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत. थॉमस 35 वर. टीमला गरज असताना लाजबाब बॅटिंग. मुंबईचं तुफान. आणखीन एक, परंतु यावेळेला प्रेमने घेतली विकेट. थॉमस आउट. थॉमसने काय बॅटिंग केली आहे. 3 ओव्हर मध्ये 18 होते आणि त्याच्यानंतर थॉमसचा थैथयाट पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग. आजचा ॲव्हरेज स्कोर मात्र 50च राहिलाय कदाचित. ज्या पद्धतीने आज मॅचेस झालेल्या आहेत, जेवढं क्वालिटी क्रिकेट बॉलिंगची क्वालिटी वाढणार तेवढा स्कोर कमी सुद्धा होणार आहे. 48 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. ऑप्टमच्या बाहेर वेगात बॉल करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला आहे. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. हे 3 बॉल मात्र खूप महत्वपूर्ण असणार आहे. उझेर शेख आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. गोरेगाव मुंबईचे एक छोट्या चणीचे परंतु एक उत्कृष्ट खेळाडू. सध्या विक्रोलियन संघात देखील सातत्याने चांगली कामगिरी करतायत. यावेळेला खेचला बॉल. यस, उझेर हे सुद्धा मात्र या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवतायत.
वा 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 वा, आता मात्र धावसंख्या चांगलीच बनली आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 18 असणारी धावसंख्या शेवटची ओव्हर सुरू आहे 55 झालेली आहे. ऋतिकने भले एकच बॉल खेळलाय, 3 रन केलेत, परंतु मॅच तिथून सुरू केली आहे. उझैर आणखीन एक, याही वेळेला स्ट्रोक खेळलाय छोट्या चणीचा हुजैर, सातारा गाजवताना पाहायला मिळतोय. षटकार. किती बॉल तुम्ही मैदानावर आहात, किती बॉल खेळतायत हे महत्वाचं नाही, तुम्ही काय करतायत हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि उझैरने ते केलंय. फिरोज सध्याच्या घडीला भारतातील नामवंत गोलंदाज फिरोज यांचे छोटे बंधू उझैर, दोनों भाई हो. हा बॉल थोडासा खाली राहिलाय, वेगात आलाय, यष्टीरक्षकांकडे गेलाय. आणि धावसंख्या जर पाहिली 5 ओव्हरचा खेळ झालेला आहे, 61 रन झालेले आहेत, 62 रन करायचेत. परंतु दादा गायकवाड आहे या टीम मध्ये, सुदर्शन केदार आहे या टीम मध्ये, असे काही बॅटर आहेत, आदित्य आहे या टीम मध्ये, या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवतात. पाहूया दुसऱ्या डावात काय घडणार आणि या दुसऱ्या डावामध्ये या धावसंख्येचा पाठलाग होणार की नाही. टेनिस क्रिकेटच्या समालोचनाचा आंतरराष्ट्रीय चेहरा म्हणजेच चिराग मेहर सर आणि जोडीला राष्ट्रभाषा हिंदीतील भारताचे आघाडीचे समालोचक म्हणजेच प्रशांत जाधवडे सर. चला घाई करा, पुन्हा एकदा विनंती आहे, जास्त वेळ घेऊ नका. आपण पाहतो बॅटिंग अँड बॉलिंग अनालिसिस. प्रथमेश 1 षटक 2 षटक 13 धावा 2 गडी बाद. करण 1 षटक 5 धावा. ऋतिकचे जे षटक आहे ते या सामन्यातील मॅच टर्न करणारं षटक ठरलं, जिकडे 22 धावा आल्या. आणि प्रेमचं शेवटचं षटक जिकडे 21 धावा आल्या. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 61 5 गड्यांच्या मोबदल्यात 30 चेंडूत 62 धावा. रायगडचा संघ मात्र ज्या पद्धतीने ओळखला जातो, ज्यासाठी ओळखला जातो तसा खेळ मात्र झालाय. परंतु दुसऱ्या बाजूला प्रहारचा संघ, त्यालाही कमी लेखून चालणार नाही, कारण ज्या पद्धतीने हा संघ इकडे आहे, या संघाकडे आपलं लक्ष प्रत्येकाचंच असणार आहे. आपण पाहतोय प्रशांत शेठ फडतरे श्रीराम रायगड, आणि दुसऱ्या बाजूला आपण प्रहार 11 पुणे. चला जास्त वेळ घेऊ नका, चला घाई करा. 62 इज टार्गेट. 65 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. आणि 65 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना काय काय पाहायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्याबरोबर जोडले जातात प्रशांतजी आदवडे सर. एक संपूर्ण मॅच जर आपण एन्जॉय केली असेल किंवा संपूर्ण मॅच बघितली असेल, पहिले 3 षटक धावा फक्त आल्या 21 आल्या, आणि 5च्या 2 षटकात धावा आल्या 40. इथून मॅच टर्न झालाय. ऋतिकचं ते षटक जिथे आपण बघितलं तर खूप चांगली बॅटिंग केली आणि ते षटकार आल्यानंतर सामन्याचं चित्र बदललेलं आहे. परंतु मी विनंती करेन की मॅच लवकर सुरू करा. एक मॅच अजून शिल्लक आहे. 30 चेंडूमध्ये 62, एक चांगली धावसंख्या प्रशांत शेठ पडतरे श्रीराम रायगड संघानं उभारलेली आहे. वेळ महत्वाची आहे. 5 वाजून 6 मिनिटं झाली. पुन्हा एकदा विनंती आहे, चला घाई करा मित्रांनो. 5 षटक आहेत. यानंतर शेवटचं षटक खूप महत्वाचं ठरलं, कारण ज्या पद्धतीने थॉमस आउट झाल्यानंतर उझैरनी जी सूत्र हातात घेतली, उझैरच्या बद्दल एवढंच सांगत की कम खर्च और ज्यादा चर्चा असा खेळाडू आहे. आणि आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवून ज्या पद्धतीने बिलालचा हा छोटा बंधू आहे आणि ज्या पद्धतीने तो खेळतोय, मोठ्या मोठ्या गोलंदाजांना तो घाम फोडतोय. फिरोज 30 चेंडूमध्ये 62 धावा. उझैर आणि फिरोज आता धुमाकूळ घालतायत मैदानावरती, आपण क्रिकेटच्या पटलावरती. कारण फिरोजचं तर एक मोठं नाम आहे व्यावसायिक क्रिकेटमध्ये, पण उझैर मागच्या 4-5 वर्षामध्ये त्याने केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. लक्षवेधी कामगिरी करत हा चेहरा आता सर्वांच्या समोर आलेला आहे, प्रकाशोत्तामध्ये आलेला आहे. आदित्य जाधव और दादा गायकवाड़ प्रारंभिक बल्लेबाज. बहुत इंपॉर्टेंट मुकाबला है इस वक्त. गेंदबाज तैयार है.
चला रायगड संघ आपला एक्स्ट्रा प्लेअर असून द्या इकडे. राज येतो पहिलं षटक घेऊन, तर सलामीचा फलंदाज दादा गायकवाड. आज मात्र फलंदाजीमध्ये दादागिरी दाखवावी लागणार आहे. 62 धावांच्या आव्हानाचा पाठलाग आहे. 5 षटकं खूप महत्वाची ठरणार आहेत. पाहायचा पहिला षटक घेऊन तयार गोलंदाज. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू पायावर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. इकडे मात्र हा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. सिंगल मात्र इकडे मिळेल. पंच विकी शेलार सांगतात की ही सिंगल आहे. दुसऱ्या बाजूला आपण पंच पाहतोय उमेश केनी सर, जे स्ट्रायकर अंपायर आहेत. आणि आज मायबाप प्रेक्षकांचं काय मनोरंजन झालंय. म्हणजे या इनिंगचाही विचार केला तर पहिल्या 3 षटकामध्ये धावाच नव्हत्या, आणि त्यानंतर घुमाके. इकडे मात्र अजित मोहिते यांच्या शरीरावर चेंडू आदळतोय. त्यांचं रिॲक्शन सांगते चेंडू खूप जोरात लागलाय. तिकडे मात्र फलंदाज बाईटचा इशारा. यस, 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्या फलकावर लागते ती 2. आदित्य आणि दादा ही जी जोडी आहे ना, या जोडीला मात्र एक चांगला बेस निर्माण करावा लागणार आहे. कारण 62 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. याचा अर्थ जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो 12च्या वरती आहे. त्यामुळे पॉवर प्लेचं षटक खूप महत्वाचं ठरणार आहे. तर गोलंदाज राज. चला वेळ घेऊ नका मित्रांनो, थोडंसं लक्ष ठेवा. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे आणि शेवटचा सामना हा कुठल्याही स्थितीत पूर्ण केला जाईल याची दक्षता घ्या. कुठल्याही स्थितीत असो तो, मग तो 2 षटकांचा का होईना, पण तो आजच पूर्ण केला जाईल, हे लक्षात ठेवा. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की थोडंसं वेळेचं बंधन पहा. यावेळी शॉर्ट बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र शाहिद ज्यामध्ये इकडे मात्र धावचीची संधी होती. शाहिद थोडासा लेट रिॲक्ट झाला, नाही तर कदाचित तिकडे फलंदाज बाद झाला असता. आपण नेहमी म्हणतो की क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमची नजर किंवा तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं आहे. ते कुठेही बिघडलं तर कधी कधी एखादी दुर्घटना होऊ शकते. इकडे एक संधी निर्माण झाली होती, परंतु त्या संधीचं सोनं झालं नाही. चेंडू झाले 3, धावा झाले 3. याआधी आपण चंदू सरांना ऐकलं, चंदू सरांनी ज्या पद्धतीने सामन्यात रंग भरलाय ना, पहिले 3 षटकं असं वाटलं धावाच नाही झाल्या, असं वाटत होतं 40 धावा खूप झाल्या या मॅच मध्ये. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. मिडॉलला खेळाडू आहे, तो मात्र फील्ड करेल. कोणती धाव नाही, चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या फलकावर आहे ती 3. यानंतर कुठली मॅच बघायला मिळेल. एका बाजूला पुणे तर आहेच, सय्यद FM सरांचा मुखेडचे जे स्पॉन्सर्स आहेत त्यांचा संघ सोहेल इलेव्हन आहे, पण इथून कोण. हो, चांगला चेंडू. पुणे विरुद्ध रायगड, पुणे विरुद्ध पुणे, काय पाहायला मिळेल. हा सामना ठरवेल रायगड येईल की पुणे येईल. ते बहुत इंपॉर्टेंट मुकाबला होगा, लेकिन इससे पहले ये बैटल जीतना बहुत ज़रूरी है. अगर ये बैटल आप जीतते तो बाद में वो आखिरी मुकाबला खेलने का मौका मिलेगा. प्रहार पुणे या एक बार फिर रायगड. यावेळी मात्र चांगला चेंडू पुन्हा त्या क्षेत्ररक्षकाकडे मात्र टार्गेट केला जात आहे. मिडॉनच्या खेळाडूकडे अप्रतिम षटक मात्र इकडे हाताळलं जात आहे. पहिल्या षटकात फक्त 3 धावा आणि कोणताही गडी बाद नाही. आता समीकरण म्हणते 24 चेंडू 59 धावा. चिराग, इस प्रतियोगिता में प्रशांत सिंह फड़तरे श्रीराम रायगढ़ का स्टार्ट अच्छा नहीं था. जिस तरह से इन्होंने बल्लेबाजी की, अब प्रहार की बात करें तो इन्होंने भी केवल 3 रन बनाए. राज ने नपीतुली गेंदबाजी की है. तो ये जो स्टार्ट है ना प्रशांत सिंह फड़तरे श्रीराम रायगढ़ के लिए बहुत बढ़िया. रायगडच्या टीमचा जर आपण थोडासा आढावा घेतला ना सर, 4-5 खेळाडू हे सिनियर्स आहेत आणि बाकीचे नौके खेळाडू आहेत. याच्याकडेही लक्ष आहे, हेही महत्वाचं आहे. कारण आपण ज्यावेळी रायगडचा विचार करायचो, रायगडमध्ये मोठे मोठे तुम्हाला चेहरे दिसायचे, पण या मॅच मध्ये बघा 4-5 चेहरे मोठे आहेत, बाकी सर्व यंग खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. अब सचिन मौर्य को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए. बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है. पिछले मैच में अच्छा प्रदर्शन उन्होंने किया था. दादा गायकवाड़ इस ओवर को या इस गेंदबाज को टारगेट करने का प्रयास करेंगे. दादा 1, आदित्य 1. आदित्य आता स्ट्राईकवर आहे. पहिला चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटवर आलाय, चेंडू मात्र थांबणार नाही. डीप आता हा स्क्वेअर लेग झाला, कारण आपण पाहतोय की ज्या पद्धतीने रिव्हर्स केलाय आणि चेंडू सीमा पार चौकार. बहुत ही जबरदस्त स्ट्रोक. गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया था रचनात्मक तरीके से बल्लेबाज आदित्य यादव ने. और आदित्य पहले मैच में गेम चेंजर खिलाड़ी, मैन ऑफ द मैच के हकदार बने हुए. एनपी में इन्होंने धुआंधार बल्लेबाजी की थी, बहुत अच्छा प्रदर्शन किया था, तो इनके ऊपर सबकी निगाहें रहेगी. धावसंख्या फलकावर आहे 7 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे.
पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस पाहायला मिळते. इथे मात्र गती काढली जाते चेंडूतली. त्यांना माहित आहे की जर चेंडूला गती दिली गेली तर काय होते, कारण ज्या पद्धतीने ऋत्विकने चेंडू टाकले होते थॉमस डायसला ते जोरात होते, स्पीड होता त्यामध्ये, आणि तेव्हा खरं तर थॉमसला असे चेंडू आवडतात, आपण नेहमी बघतोय. बहुत ही साधारण गेंदबाजी रहे. 3 गेंदें बहुत बढ़िया गेंदबाजी, 3 गेंदें बहुत खराब गेंदबाजी की है ऋतिक ने, और अपोनेंट टीम को कमबॅक करने का मौका मिला. सामन्यानं आपण नेहमी म्हणतो की एक मोमेंटम असते, मोमेंटम हवेसारखं असते, जे तुम्हाला जाणवायचं असते, जे तुम्ही तिकडे. इकडे मात्र थांबलाय गोलंदाज, सामनाही थांबलाय. खेल कोई भी हो उसमें मोमेंटम इम्पोर्टेंट है, और मोमेंटम हवा की तरह होता है, दिखता नहीं. वो महसूस करने का एक बार फिर समय था उस वक्त तूफान के लिए. दैसर के जबरदस्त खिलाड़ी थॉमस ने शानदार बल्लेबाजी की. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जमिनीच्या लगत फटके खेळले जातात. तिकडे मात्र आता योगेश पवार आहेत, योगेश दा म्हणून त्यांना ओळखलं जाते. खरं तर 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागलाय 9 धावा. चेंडू झाले 3. समीकरण आता रिक्वायर्ड रन रेट 15.14चा. या स्पर्धेचा विचार केला तर ही स्पर्धा फक्त क्रिकेटवीरांसाठी नाही आहे, तर सोशल मीडिया स्टार्ससाठी सुद्धा आहे. कारण या स्पर्धेमध्ये ती रीलची स्पर्धा आहे, ज्यासाठी प्रथम पारितोषिक 7,000 रुपये आहे. आणि उद्या या रील्स स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. मला वाटतं त्याच्यासाठी डेडलाईन काहीतरी दिला जाईल साहेबांकडून. ती डेडलाईन असेल, त्या डेडलाईन नंतर आपल्याला त्याचा विजेता नक्की समजेल. कारण भरपूर सारे रील्स तुम्हाला माहीत असेल, मी पुन्हा त्याबद्दल चर्चा या चेंडूनंतर करतो. सिनेमॅटिक तुम्हाला इथूनचे व्हिडिओज बनवायचे आहेत, ते व्हिडिओज तुमच्या मोबाईलमधलेच असायला हवे, त्याच्यासाठी कोणताही कॅमेरा यूज नाही करायचा आहे. त्यानंतर ते जी काही रील असेल तिला तुम्हाला पृथ्वीराज चषकाच्या इन्स्टा ID ला कोलॅबरेशन करायचं आहे. हे याच्याकडे पहिलं लक्ष द्या. तुम्ही नुसती रील बनवून फायदा नाही, त्याला तुम्हाला पृथ्वीराज चषकाच्या इन्स्टा ID ला कोलॅबरेशन द्यायचं आहे, तरच तुम्ही त्या स्पर्धेसाठी पात्र ठरले जातील. अभी जो बीच मैदान पर खेल चल रहा है ना, दो बड़ी टीमें मैदान के अंदर, प्रहार 11 पुणे और रायगढ़. आप अगर बेहतर काम करेंगे ना तो आपका भी रील बनेगा, लेकिन इसलिए आपको स्किलफुल खेल करने की जरूरत होगी. दादा गायकवाड़ बेहतरीन बल्लेबाज है, आदित्य बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हैं. आदित्य यादव 8 पर बल्लेबाजी करे, 2 ओवर में 11 है. तो अभी तक रायगढ़ ने इस मैच में कंट्रोल के साथ गेंदबाजी करते हुए अपोनेंट टीम के ऊपर दबाव बनाया है. माझं सर्व लक्ष सध्या गौस भाईकडे. गौस भाईनी दोन्ही मॅचचा विचार केला असेल ना, दोन्ही मॅचेस त्यांच्या हातातून असे वाटले की निसटले. एका ठिकाणी ज्या पद्धतीने 1 चेंडू 3 धावा, त्यानंतर विजय पावलेचा तो षटकार, पुन्हा विजय पावले धावून आला, आणि तुम्ही जसं म्हटलं की विजय पावले आपल्या संघाला पावले आणि संकटात धावले विजय पावले. आणि सय्यद FM सर सुद्धा त्या सामन्याचा आनंद घेत होते. त्यांनी तिथून नक्की एन्जॉय केलाय तो मॅच. मुखेड वरून ते आहेत, त्या टीमचे स्पॉन्सर जळ मैदानाच्या. गोलंदाजी मार्क जतन ठक्कर, आणि त्याचं स्वागत केलंय पहिल्या चेंडूवर चौकाराने. दादा गायकवाड आपली दादागिरी दाखवतात बॅटिंगची. प्रहार 11 टीम के लिए वो बड़े ओवर की जरूरत है. दादा बहुत ही जबरदस्त स्ट्रोक, मैदान के अंदर वो कांटे की टक्कर है. गेंदबाज जतन टक्कर आए हैं, और इस वक्त जबरदस्त स्ट्रोक दादा गायकवाड़ का आहे. जतन ठक्कर और दादा गायकवाड़ उन्हें दे रहे टक्कर. टसन वाला खेल होगा, क्योंकि इसी ओवर को बड़ा करने की कोशिश करेंगे आदित्य यादव और दादा गायकवाड़. आपण पहिल्या इनिंगचा विचार केला नसेल तर पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं असेल तर 3ऱ्या ओव्हर नंतर मोमेंटम चेंज झालं होतं. या षटकात 3ऱ्या ओव्हरला मोमेंटम चेंज होणार का? तिकडे चौथ्या षटकाला आणि ते 3ऱ्या षटकाला लक्ष ठेवावं लागेल. जतन लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी मात्र पुन्हा एकदा जमिनीच्या लगतचा फटका. मिड ऑफ मध्ये खेळाडू आहे शाहिद शेखचा विचार केला तर अनेक वर्ष आही टेनिस क्रिकेटची सेवा करतोय. अनेक वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये कन्सिस्टन्सी ठेवावी लागते, परफॉर्मन्सेस ठेवायला लागतात. आपण योगेश पेनकरला पाहिलाय, कृष्णा सातपुतेला पाहिलाय, त्याच्यानंतर आपण सुमित ढेकेला पाहतो, त्यानंतर शाहिद शेखला पाहतो. ही सर्व जी मंडळी आहेत, या लोकांनी टेनिस क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम खरं तर केलंय. आणि सर्व स्टार यार कलाकार आज या एरवाडीच्या नगरीत आहेत, आणि याचं पूर्ण श्रेय जात आहे मान्य श्री गणेश चव्हाण साहेबांना. इकडे मात्र लेफ्ट ओव्हर द विकेट, मोठा फटका खेळायचा होता आदित्यला. तिकडे मात्र योगेश पवार येत आहेत.
आणि स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, एक्स रणजी प्लेयर आहेत, त्यानंतर बॅटिंग कोच आहेत, भरपूर काही आहे. आणि त्यामुळे एक सूर एक जैन. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येचा आतापर्यंत पहा तुम्ही पुन्हा एकदा रिप्लेमध्ये खूप चांगलं काम करतात आमचे कॅमेरामन. tenniscricket.in ला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका, कारण उद्याचा फायनल डे हाही खूप महत्वाचा आहे. उद्याच्या दिवसात पुन्हा एकदा स्टार यार कलाकार त्याच्याकडे आपलं लक्ष असणार आहे. नवीन फलंदाज चतुर गेंदबाजी कर रहे हैं. ऑल सेट पर आने वाले से गेंद को खेलने का प्रयास, हवा में गेंद के नीचे खिलाड़ी, ये क्या होना चाहिए, बल्लेबाज आउट. आकाश बैक टू द पेविलियन, स्कोर 16 for 1, 16 for 2. सर इकडे बघा कॉलिंग किती महत्वाचं असतं. तुम्ही पाहिलं असेल तिथून मला वाटतं थॉमस डायस आणि दुसऱ्या बाजूला राहुल जोगाड्या हे दोघं जेव्हा त्या कॅचसाठी जात होते, दोघांमधलं कॉलिंग खूप महत्वाचं होतं. आणि एक सुंदर झेल तिकडे थॉमस डायसनी मात्र घेतलाय. धावसंख्या 16 इकडे मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, सुदर्शन आलाय, त्याला मात्र बॅटिंगचं सुदर्शन आता फिरवावं लागणार आहे जर सामना त्याला आपल्याकडे खेचायचा असेल तर. सुदर्शन केदार बल्लेबाजी बहुत ही उम्दा करते हैं और अब एक बार फिर दमदार प्रदर्शन करने का समय आ गया. एक मानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं गेलंय, पृथ्वीराज चषक 2025, 8वा दिवस आहे साहेब. बघता बघता 8 दिवस कसे गेले हे या स्पर्धेत समजले नाही. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा राहुल जोगाडिया फ्रेम मध्ये येत आहेत, चेंडू फील्ड करतील, थ्रो करतील. राहुल जोगाडियाला मला टाइम आम्ही जेव्हा 2015-16 नंतर मी जेव्हा कॉमेंट्रीमध्ये आलो व्यावसायिक, नन्ना जादूगार म्हणूनही त्यांना ओळखलं जायचं, कारण त्यांच्या हातामधली ती जादू. चला घाई करा, चला मी टॉस साठी आमंत्रित करेल. इकडे मात्र टीम सोहेल 11 आपण तयार राहायचंय. आपला पूर्ण संघ घेऊन अफजल भाई आपको तैयार रहना है अपनी पूरी टीम के साथ. योगेश पेनकर साहेब आपण तयार राहा, कारण हा सामना संपल्या लगेचच आपण सामन्याकडे जाणार आहोत. आतापर्यंत 17 2. आता जर आपण ओव्हर टू ओव्हर कॅल्क्युलेशन केलं, 3 ओव्हर नंतर रायगड संघाची ती धावसंख्या होती ती 21 होती आणि 22 होती. त्यानंतर मला वाटतं 18 होती, नंतर ती 22 धावांचा षटक आला. सेम मुवमेंट चेंज करावा लागणार आहे. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज चेंडू सोडताय आणि दादा सांगतोय भाऊ चेंडू चांगला होता म्हणून त्यांनी कोणताही रिव्ह्यू घेतला नाही. हा चेंडू निर्धाव जातोय. सुदर्शन अजूनपर्यंत 3 चेंडू खेळतोय. रिक्वायर्ड रन रेट 25च्या आसपास. याही मात्र खराब चेंडू आहे. पंच सांगतायत फाईट बॉल. आता 18 झालेत ऑलरेडी. आता हे 22चे षटक येणार का, लास्टचं 21चं येणार का, हाही प्रश्न आहे. इसी ओवर को आपको बड़ा करना होगा. जिस तरह से ऋतिक के ओवर में आपने 22 रन बनाए थे और उसका फायदा मिला. यावेळी चांगला फटका आहे, पाहायचा फटका कुठे जाईल. एकतर चेंडू मात्र डीप फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर, खणखणीत पॉइंट, डीप पॉइंट आहे, माफ करा बॅकवर्ड पॉइंटला. इथून फलंदाज कोण आहे तेच दिसत नाही कारण एक ज्या पद्धतीने सुदर्शन फलंदाजी करतोय आणि ऑफस्टमच्या बाहेरच्या चेंडूला यावी शेवटपर्यंत फॉलो केल्या फलंदाजांनी. आणि त्यानंतर हा डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात या 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22. मोठा फटका खेळायचा होता. इथे मात्र सिंगल इकडे मिळेल. येस, उमेश किनी सर सांगतात की डिक्लेअर झोन मध्ये बॅटची कडा लागलेली आहे. जसं की 1 निवाडते. 3 चेंडू झालेले आहेत. दोन्ही पंच बघा, जेव्हा 3 चेंडू होतात ना त्यांच्या हात कमरेच्या वरती असतात आणि 4 चेंडू होतात तेव्हा त्यांचे 2 हात साईडला असतात. हे सांकेतिक चिन्ह आहेत आणि त्यांच्याकडे प्रत्येकाचं लक्ष असेल, कारण मला वाटतं त्यांच्याही जे सांकेतिक खूण आहेत ते खूप काही सांगून जातात. इकडे मात्र चांगला चेंडू. जेव्हा तुम्ही एज लागते आणि समोरचा अंपायर जेव्हा डाऊट असतो तो त्या अंपायरकडे बघतो की जर त्यांनी हात खाली करून जर असं सांगितलं म्हणजे याचा अर्थ आहे की बॅटची एज आहे आणि मग त्यामुळे त्याला समजतं की बाबा जो डाऊटफुल नाही तो आउट आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत. यावेळी मात्र फक्त हलका पुश
केलाय आणि एकच धाव. खुशरो वाला मुकाबला नाही आहे हा. इकडे तुम्हाला मोठेच फटके हवेत जर सामन्यात पुनरागमन करायचं आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर 24 आणि आता 7 चेंडू आणि जवळ 38 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू निर्णायक ठरेल, खूप निर्णायक आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे आणि दादा गायकवाड बॅक टू द पवेलियन. या हलकी एक मिनिट तुम्हाला देतो चान्स. आता थोडंसं तुम्हाला थांबवतो. योगेश पेनकर कॅप्टन, लक्ष ठेवा. अफजल बॅन टीम लक्ष ठेवा. सोहेल 11 पुढचा सामना हा फक्त 3 षटकांचाच राहील. पुढचा सामना हा 3 षटकाचाच राहील. या सामन्यातील विजयी संघ आणि ऑलरेडी सोहेल 11 या 2 संघामध्ये होणारा सामना फक्त 3 षटकांचा राहील याची दक्षता घ्या. त्याच्यावरती कोणतेही षटक नसतील कारण बॅड लाईटचा अपील स्वीकारला जाणार नाही. प्लीज चला जाऊया शेवटची. मला वाटतं इकडे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू शिल्लक आहेत, माफ करा. जतन ठक्कर पुन्हा एकदा ठक्कर देण्यासाठी आलाय. सिंगल्स मला वाटतं 5 चेंडूची औपचारिकता बाकी आहे. चला कॅप्टन या. कॅप्टन पाठवा इकडे. कॅप्टननी यायचं इकडे. थोडंसं तुम्ही प्रस्थान करा. शेवटचे 5 चेंडू आहेत. 25 वर 3 सध्याची स्थिती आणि मला वाटते हा सामना जवळजवळ म्हणजे सध्या ऑफिशियली रायगड संघाकडे तो शिफ्ट होतोय. आता फक्त शेवटच्या 4 चेंडूची औपचारिकता आहे कारण 37 धावांची 37 धावांची गरज आहे. 4 चेंडू 37 धावा. अजूनपर्यंत क्रिकेटच्या इतिहासात एवढ्या धावा कधी झाल्या नाही. न भूतो न भविष्य. यावी जलद गतीने टाकलेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र लेग बाईटच्या रूपाने 1 धाव. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 26. आता 36 धावा व्यात आणि चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू 36 धावा. सामना हा जवळजवळ या रायगड संघाकडे पहा ना. रायगड संघाकडे मी मगाशी त्याचा उल्लेख केला की 5 ते 6 चेहरे नवीन आहेत आणि 5 ते 6 चेहरे हे सिनियर आहेत. मग सिनियर्सनी मॅचला कन्वर्ट केलं म्हणजे जेव्हा फलंदाजी करतात तेव्हा सिनियर फलंदाजच फलंदाजी करतात आणि जेव्हा गोलंदाजी करतात हे सर्व नवीन चेहरे जी गोलंदाजी करतात. त्याच्या मला वाटतं जतन ठक्कर हाही एक खूप अनुभवी गोलंदाज आहे, नो डाऊट. चांगली गोलंदाजी. मला वाटतं अंकुर सिंग सारखा मोठा खेळाडू नाहीये. आपण जर रायगडचा विचार केला तर अंकुर सिंग सारखा महत्वाचा गोलंदाज नाहीये. हा चेंडू पुन्हा एकदा इकडे मात्र खराब चेंडू आहे, वाईट. सुनील चौरेनी योगेश दा बघा ना, असं वाटतं दोघं गार्डन मध्ये आलेत, एकमेकाशी बोलतायत. त्यांना माहिती सामना आता संपलाय, फक्त औपचारिकता बाकी आहे शेवटच्या चेंडूची, त्यासाठी ते 38 सर्कल मध्ये आहेत. आणि इथे मात्र सामना संपतोय. वेल प्लेड टीम रायगड. आणि दुसऱ्या बाजूला सचिन प्रहार 11 संघ. सर या, मी प्रहार 11 संघाच्या संघ मालकांना विनंती करेल, चल या, तुमचा सन्मान इकडे केला जाईल. आणि तो सन्मान करण्यासाठी मी या स्पर्धेचे शिल्पकार अर्थात गणेश भाऊ चव्हाण यांना विनंती करेल. आधी टॉस करूया आणि लगेचच आपण जाऊया या मॅचच्या महत्वाच्या. चला 3 षटकांचा सामना आहे. या थॉमस या, कॅप्टनला पाठवा लवकर. 3च ओव्हरची मॅच आहे, 3च ओव्हरची मॅच असणार आहे. 3च ओव्हर, त्याच्यावरती नाही.